दशरथ एक साईडने या सगळ्यांचा फोटो घ्या बरोबर. अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मागील ऐकताना परंतु ही कारवाई आपल्याकडे 381 कलम आहे होऊ शकत नाही. आपल्याकडे 381 कलम आपल्याला महापालिकेला तो अधिकार आहे पाहिजे ना ते कॉम्प्लेक्सची गाडी उतरतो स्टेशन आहे तो. आणि दुसरी गोष्ट अशी का ते मच्छी एकदम थर्ड क्लास घेऊन येतात हे लोकांना माहीत नाही. आपली लोक जे बोटीवर जातात आणि त्याच्यावरती पहिल्या दिवशी मिळालेला माल खाली जातो, दुसऱ्या दिवशी मिळालेला असा 8व्या दिवशी तो खाली दबलेला माल असतो, नरम झालेला पडलेला शहरात फिरतात ते. त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही खूप मोठा धोका आहे. मध्ये एक प्रकरण जेवणाचा झाला, हे ग्रुप ID चेक करा, ते कुठले येतात त्यांच्या ID चेक करायला पाहिजे. आणि परत लोक वॉर्ड ऑफिसरला सांगून तुमचे अतिक्रमणवाले जे आहे यांना भेट घेतली आहे, त्यांना निवेदन सादर केलं. काय मागणी आहे काय? सुमारे 8-10 वर्षापासून हे बांगलादेशी परप्रांतीय कल्याणमध्ये जसे घुसखोर बोलतात असे घुसखोर घुसलेले आहेत आणि स्थानिक लोकांच्या धंद्यावरती, मच्छी विक्रेत्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. सडलेली मच्छी आणतात, नागरिकांना स्वस्त भेटतं म्हणून नागरिक घेतात, परंतु नागरिकांना परिस्थिती माहीत नाही कशी मच्छी आहे ती. आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना निवेदनमध्ये आवाहन केलेलं आहे, जर ताबडतोब तात्काळ याच्यावरती कारवाई केली नाही ना तर संपूर्ण या कल्याण परिसरामधला कोळी समाज मच्छी विक्रेता आंदोलनाची दिशा स्वीकारतील.